तर रेकी किंवा चक्र याबद्दल असलेले गैरसमज काय आहेत मार्केटमध्ये? रेकीबद्दल गैरसमज लोकांचे असे आहेत, की रेकी केल्यामुळे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी येते. हा एक गैरसमज आहे आणि रेकी ही काहीतरी ठराविक लोकांनीच करायची असते किंवा रेकी ही केल्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या सहज प्राप्त होतील. प्राप्त होतात सहज, पण त्यासाठीही तुम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागतात, नियम असतात. ते नियम पाळल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त होतात. आणि रेकीचे गैरसमज आहे, की लोकांना असं वाटतं, की मी कोणाला हील केलं तर माझ्यामध्ये निगेटिव्हिटी येईल. पहाटे उठूनच तुम्ही हीलिंग करा किंवा असा ठराविक वेळ आहे. तर असं नाही. रेकीसाठी तशा प्रकारचेही कुठल्याही म्हणजे असं हे नाहीये, की तुम्ही ह्याच प्रकारात किंवा अमुक ठिकाणीच बसले, तर तुम्हाला रेकी करता येईल, असं काही नाही. किंवा माझ्याकडे कुठलातरी क्रिस्टलच असायला हवा किंवा माझ्याकडे कुठलीतरी एखादी अशी जागा असायला हवी, तरच मी हीलिंग करू शकतो, असंही नाही. रेकी तुम्ही करू शकतात, जर तुमच्या मनात इच्छा असेल तर.